नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे असुर, दानव, राक्षस, दैत्य इत्यादी नेहमीच अपवित्र मानले जातात। परंतु तुम्हाला माहिती आहे का, असा एक असुर होता ज्याच्या तपस्येमुळे श्री हरीने त्याला सर्व तीर्थांपेक्षा पवित्र आणि पावन बनवले। आज आपण बोलत आहोत पितरांना मोक्ष प्रदान करणाऱ्या गया तीर्थाबद्दल। चला आग्नेय महापुराणातील एक कथा जाणून घेऊया की कसा एक असुराचा देह पवित्र तीर्थस्थान बनला। एका काळी एक असुर होता गयासुर भगवान श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी घोर तप करतो। त्याच्या तपस्येमुळे सर्व देवी देवता चिंतेत पडतात। ते सर्व देवता भगवान विष्णूंकडे जाऊन त्यांच्याकडे विनंती करतात की ते गयासुराच्या तपस्येमुळे होत असलेल्या समस्येवर काही तोडगा काढावा। सर्वजण दैन्य स्थिती दर्शवत श्रीहरीला मदतीसाठी विनंती करतात। श्रीहरी त्यांना आश्वस्त करतात आणि कठोर तपस्येत असलेल्या गयासुरासमोर प्रकट होतात। आपल्या समोर आपल्या आराध्याला पाहून गयासुर भावविव्हळ होतो। भगवान त्याच्या तपस्येमुळे प्रसन्न होऊन त्याला वरदान मागायला सांगतात। त्यावर गयासुर म्हणतो, भगवान मला असे वरदान द्या की मी सर्व तीर्थांपेक्षा पवित्र हो। भगवान गयासुराला तथास्तु म्हणतात आणि त्याला इच्छित वरदान देतात, ज्यामुळे देवतांची समस्या संपते। पण हे काय, गयासुराला मिळालेल्या वरदानामुळे पृथ्वी निर्जीव होऊ लागते। जो कोणी त्या असुराचे दर्शन घेतो त्याला मोक्ष मिळून तो भगवानकडे पोहोचतो। यामुळे सर्व देवता ब्रह्माजींसह श्रीहरीकडे जातात आणि त्यांना सांगतात की गयासुराला मिळालेल्या वरदानामुळे संपूर्ण पृथ्वी रिकामी होत आहे। यावर विष्णू म्हणतात की ब्रह्माजींनी सर्व देवतांना घेऊन गयासुराकडे जावे आणि त्याच्याकडून यज्ञभूमीसाठी पवित्र जमीन मागावी। ब्रह्माजी विष्णूंची आज्ञा घेऊन गयासुराकडे जातात आणि त्याच्याकडून यज्ञभूमीसाठी त्याचा पवित्र देह मागतात। गयासुर आनंदाने आपला देह यज्ञभूमीसाठी देण्यास तयार होतो। ब्रह्माजी त्याच्या मस्तकावर यज्ञ सुरू करतात आणि जसेच यज्ञात पूर्णाहुती देण्याची वेळ येते, गयासुराचा देह चंचल होतो। यज्ञाच्या वेळी तो अस्वस्थ होतो। हे पाहून भगवान विष्णू धर्माला बोलवतात आणि त्यांच्या देवमयी शिला गयासुराच्या देहावर ठेवण्यास सांगतात। देवमयी शिला दुसरे कोणी नसून धर्म आणि त्यांच्या पत्नी धर्मवतीची मुलगी धर्मव्रता आहे। धर्मव्रता हिचा विवाह ऋषी मरीची यांच्याशी झाला होता। अज्ञानाने ऋषी मरीची यांनी आपल्या पत्नीला सेवेतून विमुख झाल्यामुळे शिला होण्याचा शाप दिला होता। पण कठोर तपस्येमुळे धर्मव्रताने श्रीहरीकडून हा शाप वरदानात बदलवला। श्रीहरीच्या सांगण्यावरून ही शिला गयासुराच्या देहावर ठेवली जाते, परंतु त्यानंतरही गयासुराचे शरीर हालतच राहते। हे पाहून इतर देवता, रुद्र आणि ब्रह्माजी देखील त्या शिलेवर बसतात, पण शिला हलणे थांबत नाही आणि ती देवतांनाही हलवू लागते। यानंतर सर्व देवता श्री विष्णूंच्या शरणात जातात आणि गयासुराच्या देहाला स्थिर ठेवण्यासाठी त्यांना मदतीची विनंती करतात। देवतांची प्रार्थना ऐकून श्रीहरी स्वतः यज्ञस्थळी येतात। ते आपल्या गदाधारी रूपात तिथे येऊन शिला आणि असुर दोघांनाही स्थिर ठेवण्यासाठी विराजमान होतात। त्यांच्या हातातील गदा आदिगदा आणि त्यांच्या या रूपाला आदि गदाधर म्हटले जाते। श्रीहरी तिथे स्थिर झाल्यावर गयासुर देखील स्थिर होतो। तो देवतांना विचारतो की त्यांनी इतके उपक्रम का केले। जर भगवान श्रीहरी त्याला सांगितले असते तर तो आधीच आपले शरीर स्थिर केले असते। आता त्याला शिलेखाली दाबले असल्याने त्याने देवतांकडे एक वरदान मागितले। यावर देवता म्हणाले की तीर्थस्थानासाठी त्याचे शरीर स्थिर करण्यात आले असल्यामुळे सर्व देवता, श्रीहरी, ब्रह्मा आणि शिव हे तिघेही येथे वास करतील। या ठिकाणाची प्रसिद्धी सर्व तीर्थांपेक्षा जास्त असेल आणि पितरांसाठीही हे क्षेत्र ब्रह्मलोक प्रदान करणारे ठरेल। असे म्हणून सर्व देवी देवता तिथे वास करू लागले आणि गयासुराचा देह पवित्र तीर्थस्थान बनला, जो पितरांना मोक्ष प्रदान करतो। आजही असे मानले जाते की गयासुराला मिळालेल्या वरदानामुळे हे क्षेत्र सर्व तीर्थांमध्ये सर्वात पवित्र आहे। तसेच जो व्यक्ती येथे येऊन आपल्या पितरांच्या शांततेसाठी तर्पण करतो त्याच्या पितरांना ब्रह्मलोकाची प्राप्ती होते। आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।